आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पत्र्याच्या भिंती असलेले हे घर आहे भारतीय महिला खो खो संघातील विश्वचषक जिंकलेल्या बदलापूरच्या रेश्मा राठोड या खो खोपटूचं। महाराष्ट्राच्या मातीतील खो खो खेळाचा पहिला विश्वचषक दिल्लीत रंगला। यावेळी अंतिम सामन्यात भारताच्या खो खो संघानं नेपाळ संघाचा दणदणीत पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। खो खोच्या भारतीय संघात बदलापूरच्या रेश्मानं देखील चमकदार कामगिरी केली। भारतीय संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र रेश्माचं कौतुक करण्यात आलं। भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला असेल हे तिचं घर बघितल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज येईल। रेश्मा, आता ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजामध्ये स्त्रियांवर अनेक बंधनं आहेत। असं असताना देखील एवढं मोठं नाव कमवण्यासाठी तुझ्या घरच्यांची, आई वडिलांची आणि शिक्षकांचा कशा प्रकारे मदत मिळाली तुला? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या कास्टमध्ये म्हणजे असं पाठवत नाही बाहेर, म्हणजे बाहेरच्या राज्या वगैरे, म्हणजे शहरात पण पाठवत नाही। पण जेवढा मला सपोर्ट भेटला आहे ना घरच्यांचा आणि शिक्षकांचा, खूप जास्त भेटला आहे। आणि आज मी त्यांच्यामुळेच एवढ्या वरच्या लेवलपर्यंत पोचले। बाजूचे लोक पण बोलत होते आम्हाला की काय करणार तुझी पोरगी करून, म्हणजे आई वडिलांना बोलत होते। पण आज मी करून दाखवलं आहे त्यांना की सुभाष राठोड यांची पोरगी काय करू शकते करून। आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पप्पांशी म्हणजे लोक पण बोलताना असे बोलायचे की ही पोरगी म्हणजे एवढं जाते, बाहेरचे लोक बोलतात, आजूबाजूचे लोक बोलत होते मधीत। आणि पण आज मी सगळ्यांचं म्हणजे तोंड वगैरे बंद करून टाकलं आहे। आणि आज शिक्षकांमुळे म्हणजे माझे शिक्षक मेंगल सर आणि मस्कर सर, आज मी त्यांच्यामुळेच मी एवढ्या वरच्या लेवलपर्यंत पोचले। आणि माझे 2 भाऊ आहेत, खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहिलेत, त्यांच्यामुळेच मी आज वरच्या लेवलपर्यंत पोचले। आणि माझ्या शाळेचे प्रिन्सिपल श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचाही खूप सपोर्ट आहे मला। ज्या खेळाडूंकडे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतात त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी रेश्मा इतकी मेहनत घ्यावी लागली नसेल। रेश्मासारखा खडतर प्रवास त्यांनी अनुभवला देखील नसेल। मात्र रेश्मासारख्या भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या आणि त्यातही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत देखील इथपर्यंत मजल मारून विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या खो खो संघात स्थान मिळवणाऱ्या रेश्माचं कर्तृत्व अद्वितीय आहे। तिच्या या यशामध्ये साहजिकच तिच्या घरच्यांचा जितका मोठा वाटा आहे तितकाच मोठा वाटा तिच्यावर मेहनत घेणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा देखील आहे। तिने जे यश संपादन केलंय ते या क्रीडा शिक्षकांमुळेच याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। आजही हे शिक्षक रेश्मासाठी झटतात आणि रेश्मानं यापुढे अजून मोठी उंच झेप घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे। रेश्माच्या खो खो खेळाची सुरुवात 2013-14 पासून सुरू झाली आणि सतत 10 वर्ष तिने मेहनत करून, प्रतिकूल परिस्थितीसुद्धा मेहनत करून हे यश संपादन जे आहे ते 2024पर्यंत केलेलं आहे। आपल्या बदलापूरमध्ये म्हणजे बदलापूरला खो खोची पंढरी म्हणतात। ती खो खोची पंढरी काय आहे ती रेश्मानी आपल्या या भारताला दाखवून दिलेलं आहे। आणि तिने पूर्ण भारताचा झेंडा जो आहे तो या इंटरनॅशनल स्तरावरती दाखवून दिलेला आहे। मुलगी असल्यानंतर बराच समाजाचा विरोध असतो, पण आईवडील, शिक्षक सर्व तिच्या पाठीशी उभे राहिले आणि तिने आपल्या खेळाची चुणूक लहानपणापासूनच दाखवायला सुरुवात केली। आणि या सर्व गोष्टी घडत असताना किंवा करत असताना तिच्या पाठीशी भक्कम त्या ठिकाणी तिचा परिवार उभा राहिलेला होता। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय म्हात्रे सर त्यावेळेस त्या ठिकाणी होते। त्याच्यानंतर आता ते आमदार आहेत, आता शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय मस्कर सर आहेत। हे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या मुलीला घडवण्याचा खरोखर म्हणजे योग्य तो प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला यश आलं। पण हे सर्व या ठिकाणी यश जे आहे हे यश तिच्या मेहनतीचं आहे। असाच प्रवास तिचा पुढे चालत राहो। दरम्यान आज रेश्माला मानसन्मान, बक्षीस स्वरूपात रोख रक्कम सगळं मिळालंय। मात्र तरी देखील रेश्मा अजूनही झोपडीतच राहते। रेश्मा भारतीय संघानं खो खोचं विश्वचषक जिंकल्यानंतर ज्या शाळेत शिकत होती साहजिकच त्या शाळेची मान गर्वानं उंचावली। इतकंच काय तर बदलापूरकर म्हणून आपणही अभिमानानं सांगत सुटलो की भारतीय संघानं जो विश्वचषक जिंकला त्यात आमच्या बदलापूरची कन्या रेश्मा राठोड देखील होती। मात्र तुम्ही आम्ही यापैकी कोणीच तिची आर्थिक परिस्थिती पाहून तिच्या झोपडीचं रूपांतर दगडमातींच्या 4 भिंतीत करायला पुढे आलो नाहीत।
रेश्माला विश्वचषक जिंकल्यानंतर रोख बक्षीस मिळालंय, शिवाय ती नोकरीही करते. भविष्यात ती आपलं घर आपल्या स्वतःच्या हिमतीनं उभारेलही. मात्र रेश्माचं फक्त तोंड भरून कौतुक करणाऱ्या शहरातील नामांकित व्यक्तींनी तिचं हे झोपडं 4 भिंतीत बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं ऐकायला मिळत नाही. त्यामुळं फक्त तोंडानं कौतुक करायचं, मात्र आपल्या शहराचं नाव देशात गाजवणाऱ्या विश्वकन्येला मदत करताना 4 हात लांब पळायचं, अशी परिस्थिती बदलापुरातील या लोकांची आहे. असो, रेश्माचं कर्तृत्व ती राहत असलेल्या झोपडीमुळे कमी होणार नाही. ती कायम जरी या झोपडीत राहिली तरीही तिचं कर्तृत्व सूर्यासारखं तळपत राहील, एवढं मात्र नक्की. पब्लिक मीडिया, बदलापूर.